हाय पब्लिक, मी गणू. आज बघा निघालोय कोल्हापूरला शिस्टी असल्यामुळं. तिथनं बघा सगळं करून आम्ही फायनली पोचलो पंपावर. गाडीत CNG भरला. CNG भरून झाला की निघालो कोल्हापूरच्या दिशेनं. सगळं करून परत बघा ड्रायव्हर चेंज करत करत मामाने आणलेला केक बेक खाऊन परत घाटात पोचलो. ते बघा पुढचं काय दिसत नव्हतं, एवढं धुकं. पुढे आलं तर हे बघा पार्किंग असे झाले की काय कुठं गाडी लावायची कळना. फिटणं पोटपूजा करून आम्ही पोचलो फायनली मंदिरात जायला निघालेलो. त्यात पाऊस चालू असल्यामुळे थंडी पण वाजत होती. सगळं करून ही बघा गर्दी. नादो दर्शन घेतलं देवाचं. दर्शन झाल्यानंतर फायनली हे बघा सगळं तिथं फिरून झालं. पावसानं तर पाक खिंडूच केलेला. 11:30 तरी पण मंदिरात एवढी गर्दी होती. सगळं करून इकडं तिकडं खरेदी करून बघत आम्ही पोचलो गाडीत जाऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघतो तर काय गाडी तर आपली अडकलेलीच. तिथनं परत निघालो मंदिरात आल्यानंतर तरी पण दुःख होतंच, पुढं काय दिसत नव्हतं. फायनली बघा आम्ही मंदिरात निघालो आणि पुढं फायनली मंदिरात आलो. बघा मंदिरापाशी आलो. तिथनं पुढं वाट काढत आलो तर हे काय गर्दी टिकू. तिथनं गुलाल घेतला. पुढं बघतोय तर काय जसं खाली जाईल तशी गर्दी जास्तच वाढत गेलेली. परत बघा कशी तरी इकडं तिकडं वाट काढत आम्ही गेलो. दर्शन घेतलं झालं. सगळं आलो बाहेर. सगळं दर्शन करून निघालेलो आता घरी. पण हे बघा ट्रॉफिक लागलं, सगळं जाम हो. पुढे हे बघा भावाची अवस्था. तिथनं भावाचा झालेला स्कॅम. ते झाल्यानंतर सगळं झालं. टोल नाक्यावरून आम्ही निघालो फायनली घरी. आता भेटूया आपण लवकरच नवीन ब्लॉगमध्ये.